शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं यावरून सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सलगपणे सुनावणी सुरू आहे आणि त्यात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद करत आहेत। यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिवसेना म्हणजे काय, पूर्ण राजकीय पक्ष, कार्यसमिती की विधिमंडळ पक्ष असा प्रश्न कपिल सिब्बल यांना विचारला। त्यावर उद्धव सेनेचे आणि वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेना या शब्दाचा थेट आणि स्पष्ट अर्थ राजकीय पक्ष असा होतो असे सांगितले। न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कपिल सिब्बल यांनी सांगितले की शिवसेना याचा अर्थ स्पष्टपणे राजकीय पक्षाशी संबंधित आहे। या पक्षाचं कामकाज चालवण्यासाठी वेगवेगळे विभाग बनवले जातात। त्यात विधिमंडळ पक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा यांचा त्यात समावेश होतो। आणि यावेळी कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर पक्षाचे नियम आणि लोकशाही व्यवस्थापनेबाबतचा पूर्ण हिशोब मांडला। आणि शिवसेना ही एका नियमाने चालणारी संस्था आहे। येथे लोकप्रतिनिधित्व कायद्यामधील कलम 29A नुसार प्रत्येक लहान मोठ्या बदलाची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाते। पक्षाच्या नियमांनुसार पक्षप्रमुखांना निवडण्याचा अधिकार केवळ राष्ट्रीय कार्यकारिणी जवळ असतो। आणि असे सांगत कपिल सिब्बल म्हणाले की बंडखोर गटाने कुठलीही लोकशाही प्रतिक्रिया न अवलंबता पक्षाच्या प्रमुखांनाच हटवले आणि स्वतः खुर्चीवर बसले। ही बाब शिवसेनेच्या घटनेचं उल्लंघन होते आणि असा युक्तिवाद सिब्बल यांनी मांडला। तुम्हाला काय वाटतं मंडळी? जय महाराष्ट्र। नवीन असाल चॅनल सबस्क्राईब